विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्ज माघारीसाठी आज अखेरचा दिवस होता। आज दुपारी 3 वाजता ही मुदत संपली आणि विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं। 5 ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे। काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महत्त्वाच्या पक्षांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय, तर उरलेल्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती होणार आहेत। ठाणे, रायगड, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपुरामध्ये निवडणूक बिनविरोध होईल। या 5ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विधान परिषदेवरती जाणार आहेत। विधान परिषद निवडणुकीवरनं नाशिकमध्ये मोठा ड्रामा रंगला। अर्ज माघारीची मुदत आज संपल्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अशी सरळ लढत होणार आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत गोकुळ गीतेंच्या मनधरणीचा प्रयत्न महायुतीने केला होता, मात्र या चर्चेला यश आलं नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनीही गीतेंना अर्ज मागे घेण्यासाठी फोन केला होता, मात्र गीते निवडणूक लढवण्यावरती ठाम राहिले। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। मी सुद्धा संपर्कात होते। माननीय शिंदे साहेबांचं माझं सगळं 5-6 वेळा बोलणं झालं, खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पण गोकुळ गीते हे नॉट रिचेबलच झाले खूप सांगून त्यांना, आणि त्यामुळे मग थोडा गोंधळ त्या ठिकाणी झाला। म्हणजे हिरे म्हणून आमचे दुसरे एक उमेदवार आहेत, ते सुद्धा सापडले निकाल रात्रीपासून, त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे। खरं आहे, कदाचित त्यामुळे मग इथला फॉर्म राहिला असेल, असंही असू शकतं। पण आणि काही झालं तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये एकत्रित एक दिलाने लढणार आहोत, आणि आमचे जे उमेदवार आहेत आता अधिकृत, ज्यांना आम्ही तिकीट दिलेलं आहे, ते खूप मोठ्या बहुमताने, रेकॉर्ड ब्रेक मताने या ठिकाणी निवडून येतील। नाशिकमधले शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंचे सुपुत्र कुणाल दराडेंनी आपल्याला धमकवल्याचा आरोप निवडणुकीतून माघार घेतलेल्या भाजपच्या गणेश गीतेंनी केलाय, मात्र कुणाल दराडेंनी त्यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। पूर्वी 2 होते, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे, अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे। उलट तुम्ही मनाचा मोठेपणा काय निरोप आहे आपल्याला आता सध्या? तू काय म्हातारा झाला का, निवडणुकीत थांबून घे, यामुळे तो जरा चिडला आणि तो इथून निघून गेला होता, पण त्याला आता गिरीश भाऊ सांगताय आणि तो या ठिकाणी येईल। गोकुळ भाऊंचा 100% गैरसमज झालेला आहे। मी पुन्हा तुम्हाला सांगतो, तो जर माझा व्हॉइस असेल, टेक्नॉलॉजी एआयच्या युगामध्ये टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे। 100% त्याची शहानिशा तर होईलच ना, त्याची शहानिशा तर करावं लागणार आहे आणि मला सांगावं लागणार आहे। जळगावमध्ये विधान परिषदेसाठी चौरंगी लढत होणार आहे। या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे शरद तायडे आणि त्यांच्या विरोधात महायुतीचे नंदकिशोर महाजन मैदानात होते, मात्र शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत अर्ज भरला। आज अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरही काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे, तर प्रहार संघटनेचे अनिल चौधरी यांनीही अपक्ष म्हणून मैदानामध्ये ते उतरल्यामुळे जळगावात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। नमस्कार, मी रेश्मा कुंदन काळे, जळगाव विधान परिषदची उमेदवार। मी माझी अर्ज तारीख कायम ठेवली। आता संघर्षाला सामोरे जाईल, लढणार आणि जिंकणार। अहिल्यानगरमध्ये निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न होता। या ठिकाणी नुकतेच पक्षात आलेल्या प्राजक्त तनपुरेनं भाजपने उमेदवारी दिली, त्यानंतर महाविकास आघाडीकडनं विरोधात उमेदवार देण्यात आला नाही, मात्र काँग्रेसचे करण ससाणे आणि दत्ता पानसरे यांनी अपक्ष अर्ज भरला। आज मुदत संपण्याच्या आधी अर्ज मागे न घेतल्यामुळे आता प्राजक्त तनपुरे विरुद्ध अपक्ष उमेदवार असं चित्र आहे। महत्त्वाचं म्हणजे करण ससाणेंनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले, पण ससाणे नॉट रिचेबल असल्यामुळे अखेरपर्यंत त्यांच्याशी संपर्क झाला नाही। कोकणातल्या रायगड विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे विरुद्ध ठाकरे सेनेचे बाळ माने अशी लढत रंगणार होती, मात्र आज बाळ मानेंनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात आपला अर्ज मागे घेतला। यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री नितेश राणे उपस्थित होते, त्यामुळे बाळ मानेंच्या या कृतीच्या विरोधात ठाकरे सेनेमध्ये कमालीचा रोष पाहायला मिळतो। हा सगळा खटाटोप घोडेबाजार सुरू झालेला होता, अशा काही गोष्टी कानावरती आल्या
आणि मग मी तसा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे. वरिष्ठांशी माझ्या बोलणं झालं. बाळमाने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत. ह्यांना हे काय लहान वयातलं विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतो आहे. मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळमाने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. बाळमानेंनी अर्ज मागे घेतल्यामुळे ठाकरेंच्या सेनेने त्यांच्यावरती कारवाई केली आहे. बाळमानेंची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली, तर माजी खासदार विनायक राऊतांनी बाळमानेंचा गद्दार असा उल्लेख केला. 100% मॅनेज झालेलं आहे, कारण आजपर्यंत त्या बाळमानेचं आयुष्यात मॅनेज होण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे जी निवडणूक 25-30 कोटीवर जाणार होती, समोरच्या पक्षाने असं म्हणतायत की किमान 10 खोके ह्या लोकांना गप्पा बसायला खर्च केलेले आहेत, अशी सगळीकडे चर्चा आहे. ठाण्यामध्ये विधान परिषद निवडणूकही बिनविरोध होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अभिजित पवारांनी अर्ज मागे घेतलाय. वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा मार्ग मोकळा झालाय. महत्त्वाचं म्हणजे ठाण्यामध्ये बंडखोरीही झाली नसल्यामुळे आणि अपक्ष उमेदवारही रिंगणात नसल्यामुळे ही जागा बिनविरोध झाली. जेव्हा 2-3 वेळा मला वाटतं 2 टर्ममध्ये त्यांना बिनविरोध करण्याचा दिलेला आहे संधी, तशीच मला वाटतं महाविकास आघाडीने ही संधी आम्हाला दिली. कारण काय माहिती आहे, त्यांच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे, संख्याबळ आपल्या महायुतीकडे आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना पराजय समोर दिसतोच आहे. त्याच्यामधून इलेक्शन लढण्यामध्ये काय ह्याच्यामध्ये हे नव्हतं, त्याच्यामध्ये त्यांनी मला सहकार्य केलं असेल. तर पुण्यात विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंची बिनविरोध निवड झाली आहे. विधान परिषदेच्या या जागेसाठी 7 अर्ज आले होते, त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरला. उरलेल्या 6ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे, तुषार कामटे, भाजपचे अपक्ष उमेदवार प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघात शिवसेनेचे अपक्ष उमेदवार तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे आणि मयूर पाटील या दोघांनीही आपले अर्ज मागे घेतले. अपक्ष उमेदवार बाळासाहेब पाटील यांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांच्यात दुरंगी लढत होईल. सोलापूरची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालंय. भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. अर्ज दाखल केलेल्या 7 पैकी 5 उमेदवारांनी माघार घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र एका व्यक्तीच्या इगोमुळे सोलापुरात निवडणूक लागल्याची टीका भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी नाव न घेता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केली. यावेळी भाजपची ताकद निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया कल्याण शेट्टी यांनी दिली आहे. विरोध करण्यासाठी आदरणीय पालकमंत्र्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. आम्हीही जिल्ह्यातील जे प्रमुख नेते मंडळी होतो, आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो. पण काही नेत्यांच्या युगोमुळं ही निवडणूक लागली. ज्यांच्यामुळं निवडणूक लागली त्यांना आम्ही आत्ता निकाला दिवशी उत्तर देऊ. नागपूरमध्येही विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय. नागपुरात भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. दोन्ही अपक्ष उमेदवार आणि काँग्रेसमधील क्रमांक 2चे उमेदवार दिनेश लोंढेंनी अर्ज मागे घेतलाय आणि आता थेट लढत निश्चित झाली आहे. भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे असा थेट सामना इथे रंगेल. यवतमाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधान परिषदेवरती बिनविरोध निवड त्यांची निश्चित झालेली आहे. काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
भारतीय जनता पार्टीचा समर्पित कार्यकर्ता आहे. पार्टी जे निर्देश देते त्या निर्देशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण आणि आमचे नेते, आमचे सर्वस्व माननीय मदनभाऊ हिरावार यांनी आदेश दिला की आपल्याला या ठिकाणी नामनिर्देशन पत्र मागं घ्यायचं आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माझं मागं घेतलेलं आहे. महायुतीचा जो धर्म आहे तो धर्म पाळण्याचे आदेश वरिष्ठाकडून प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी माझं नामनिर्देशन पत्र मागे घेतलं आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाल्यानंतर मंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दुष्यंत चतुर्वेदी यांचं अभिनंदन करत त्यांच्या विजयाचं श्रेय महायुतीच्या एकजुटीला दिलं. त्यावेळी बोलताना संजय राठोड म्हणाले की महायुती म्हणून आम्ही निवडणूक सक्षमपणे लढवायला तयार होतो आणि आमच्याकडे मतदारांचं स्पष्ट संख्याबळ होतं. विरोधकांनाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी मतदार संख्या अपुरी असल्याची कबुली देत उमेदवारी अर्ज मागे घेतले. भंडारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होणार आहे. भाजपचे अविनाश ब्राह्मणकर, काँग्रेसने समर्थन दिलेले राष्ट्रवादीचे बंडखोर नरेश ईश्वरकर आणि अपक्ष भाजप बंडखोर सचिन कुंभलकर यांच्यात लढत आहे. काँग्रेसचे दिलीप बनसोड आणि अपक्ष उमेदवार भास्कर रहांगडाले, अभिषेक कारेमोरे, प्रफुल्ल अग्रवाल या चौघांनी नामनिर्देशन फॉर्म्स मागे घेतलेत. या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारानं माघार घेतली आहे आणि त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिलाय. चंद्रपुरामध्ये विधान परिषदेसाठी भाजप उमेदवार अरुण लाखानींच्या नावावर बिनविरोध शिक्का बसलाय. काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. भाजप उमेदवार अरुण लाखानींचा विजय जवळपास निश्चित आहे आणि अरुण लाखानी हे सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत. लाखानी यांनी जल्लोष केला. त्यावेळी सुप्रिया सुळेंचे होणारे जावई यांनीही गुलाल लावत जल्लोष केला. येत्या काही दिवसात सुप्रिया सुळेंची कन्या आणि लाखानी यांच्या मुलाचा विवाह होणार आहे. अरुणजी, खरं पाहिलं तर 2-3 दिवसापूर्वी आम्ही विचारलं होतं निवडणूक चुरशीची होईल का, तुम्हाला विजयाचा विश्वास होता, मात्र बिनविरोध झाली निवडणूक. हो, मलाही हे अपेक्षित नव्हतं, पण शेवटी कुठतरी त्यांना भारतीय जनता पार्टीचा जो एकंदर ताकद आहे आणि महायुतीचं जी मेजॉरिटी तिथं होती, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI यांच्याबरोबर, ती बघता त्यांनी कुठतरी वेगळा विचार केलेला दिसतो. आज अचानक एक करून जे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, अगदी तुमचे जे स्पर्धक होते, काँग्रेसचे जे उमेदवार होते, त्यांनी सुद्धा अचानक अर्ज फक्त मागेच घेतला नाही तर स्वतःच्या पक्षावरही काही आरोप केले पैशा वाटपाचे. याबद्दल म्हणजे मला माहिती नाही आहे, पण मलाही आश्चर्य आहे. निवडणूक अशी पहिली निवडणूक म्हणजे क्रीडा संघटनेच्या पलीकडची पहिली तुमची निवडणूक होती, ती कठीण वाटत होती मात्र एकदम सोपी झाली. हो, देवाची कृपा आहे. कुठेतरी आरोप केले जात आहेत विरोधकांकडून की भाजपने साम दाम दंडभेद अशा सगळ्या गोष्टींचा अवलंब करून बऱ्याच ठिकाणी निवडणूक अविरोध करून घेतली. तुम्ही अविरोध निवडून आलेले उमेदवार, तुम्ही काय स्पष्टीकरण किंवा काय प्रत्युत्तर द्याल त्या टीकेला? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची ही एकमेव सीट आहे जी बिनविरोध निवडून आली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे जे मी पहिले म्हणालो की 11 आमदार आहेत, खासदार आहेत. आज जर का तुम्ही बघाल काँग्रेसला मीटिंग घ्यायला त्यांच्याकडे 1 किंवा 2 आमदार आहेत फक्त. त्यामध्ये सुद्धा असं म्हणतात की एकजूट नाही आहे त्यामध्ये. तर मला असं वाटतं कुठेही हा पुनर्विचार करणे सिरियस निवडणुकीमध्ये जाण्यापूर्वी हा त्यांनी केलेला दिसतोय. अमरावतीमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी तिहेरी लढत होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेल्या 4 पैकी एका उमेदवारानं आज माघार घेतली. त्यामुळे भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांच्यामध्येही लढत रंगेल.
छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीतील बंडखोरीमुळे मोठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडनं भाजपचे सुहास शिरसाट, महाविकास आघाडीचे अंबादास दानवे आणि शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांच्यात चुरस असेल. नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा भाजप आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर आणि माधवराव पाटील जळगावकर यांनीही माघार घेतली. आता रिंगणामध्ये भाजपचे अमरनाथ राजूरकर, महाविकास आघाडीचे कृष्णा आष्टीकर आणि वंचितचे प्रशांत इंगोले असे 3 उमेदवार आहेत. महायुतीकडे पुढेचं संख्याबळ असल्यामुळे निवडणूक एकतर्फी मानली जाते. नांदेडमधील बंड शमलं असलं तरी पण अमर राजूरकर महायुतीचाच विजय होणार. महायुतीमध्ये आम्ही सर्व सोबतच आहोत असे अशोक चव्हाण म्हणाले. केरळमध्ये अखेर मान्सून दाखल झालाय. भारतीय हवामान विभागाने तशी अधिकृत घोषणा केली आहे. यंदा मान्सूनचा प्रवास 3 दिवस उशिरा आहे. केरळमध्ये मान्सून 1 जूनऐवजी 3 जूनला पोहोचलाय. आता पुढचे 2 ते 3 दिवसात गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, तामिळनाडू, कर्नाटक, बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्रातल्या हवामानामध्ये लवकरच बदल दिसण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी मान्सूनने संपूर्ण केरळसह लक्षद्वीप बेटे, कर्नाटकचा काही भाग, त्याचसोबत तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे आणि मान्सूनची ही प्रगती यापुढेही चालू राहण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण गोव्यासह दक्षिण कोकणापर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि मान्सूनची प्रगती सुरू असताना पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही प्रामुख्याने कोकणात आणि घाट क्षेत्रामध्ये 8 ते 12 जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता वेगवेगळ्या मॉडेल्समधून वर्तवण्यात येते. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभाग तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली आहे. आज के दिन में केरला को मानसून ने दस्तक दे दी है और हम देखेंगे कि अगले आने वाले 48 to 72 आवर्स में साउथ महाराष्ट्र, जो हम कोंकण या जो आसपास का जो क्षेत्र है, खासतौर पे गोवा, यहाँ पे भी मानसून की पहुँचने की संभावना बन रही है. मान्सूनबद्दल एक चिंताजनक माहिती सुद्धा आहे. एल निनोमुळे मान्सूनची प्रगती रोडावली आहे. यंदाच्या मान्सूनबद्दल चिंता व्यक्त केली जाते. हवामान तज्ज्ञांच्या मते एल निनोची स्थिती विकसित होत असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. सध्या महासागरामध्ये ढगांची निर्मिती आणि हवामान विषयक हालचाली नेहमीपेक्षा कमी आहेत असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय. उपग्रह छायाचित्रांमध्ये भारताच्या दक्षिणेकडील महासागर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निरभ्र आकाश दिसतंय. त्यामुळे पाऊस निर्माण करणाऱ्या प्रणाली कमी प्रमाणात तयार होत आहेत. त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना अपेक्षित बळ मिळत नाहीये. केरळसह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा वेग मंदावलाय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामानविषयक संस्थेच्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये अनेक परिसरांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. पावसाळा अगदी तोंडावरती आलेला असताना मुंबईतल्या मिठी नदीच्या साफसफाईचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये असं समोर आलंय. चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी मिठी नदीची पाहणी करतानाच सफाईचं काम बंद पाडलं. अधिकारी थातुरमातुर उत्तरं देत असल्याचं पाहून दिलीप लांडे संतापले. जोपर्यंत मुख्य अभियंता येणार नाही तोपर्यंत काम सुरू होणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया दिलीप लांडेंनी दिली आहे. मिठी नदीची पाहणी करण्यासाठी मला काही वरिष्ठांनी सांगितलं होतं की 30 तारखेपर्यंत साफ होईल, 31 तारखेपर्यंत साफ होईल. 30 तारीख गेली, 1 जून आला, 2 जून आले, 3 जून झालं. त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं की आपण 2 जून नंतर पाहणी करूया, तुम्ही किती काम केले ते. आणि आज 4 जूनला सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आला असता त्यावेळी खरी परिस्थिती पाहिली तर 50% पण नाही आहे. काल मुंबईमध्ये सकाळच्या सत्रात थोडा पाऊस पडला होता आणि या पावसामुळे अंधेरी सबवे परिसर जलमय झाला. त्यामुळे खबरदारी म्हणून काही तास अंधेरी सबवेमधली वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आज माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अंधेरी सबवेची पाहणी केली. दरम्यान किशोरी पेडणेकरांकडनं सबवेची पाहणी सुरू असताना शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनीही अंधेरी सबवेचा आढावा घेतलाय. अगदी कितीतरी कमी मिलीमीटरचा पाऊस होता आणि एकंदर पावसाची
क्षमता म्हणजे येण्याची ती नेहमीच वेधशाळेने दाखवल्यानंतरही अनेकदा वेधशाळेला सुद्धा निसर्गाने चकवा दिलाय आणि प्रचंड पाऊस पडलेला आहे. आपण कमी पडो जास्त पडो पण आपण तयारीत असलं पाहिजे ना. मुंबईच्या अंधेरी परिसरामध्ये 2 मोठ्या भूमिगत पाणी साठवण्याच्या टाक्या उभारण्याचा विचार मुंबई महापालिकेने केलाय. या भूमिगत टाक्यांची पाणी साठवण्याची क्षमता सुमारे 81,000 घनमीटर इतकी असेल. त्यासाठी 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भूमिगत टाक्यांच्या प्रस्तावाच्या बद्दल भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे हाच मॉडेल हिंदमाता परिसरामध्ये तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेला होता. हिंदमातामधील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उभारलेल्या भूमिगत टाक्यांचा यशस्वी प्रयोग झालेला होता. आदित्य ठाकरेंच्या अनेक प्रकल्पांवरती टीका करणाऱ्या भाजपकडनं आता त्याच सूत्रांचा स्वीकार होत असल्याची चर्चा त्यामुळे रंगली आहे. त्यामुळे एकीकडे राजकारणामध्ये विरोध पण अंधेरीसाठी आदित्य ठाकरेंचाच फॉर्म्युला अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान 2023 मध्ये 21, 2024 मध्ये 25 आणि 2025 मध्ये 22 वेळा अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता. पुणेकरांनो आता पाणी कपातीची शक्यता आहे. खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5.5 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील 3 महिन्यामध्ये काटेकोर नियोजन त्यामुळे पुणेकरांना करावं लागेल. यामुळे पाणीपुरवठा विभागाने महापालिका आयुक्तांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव सादर केलाय. पाणी कपातीचं वेळापत्रकही तयार करण्यात आलंय. लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पुढच्या आठवड्यामध्ये यावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. नागपूर महानगरपालिका आणि OCW यांच्या वतीने शहरभर पाणी मीटर बदल मोहीम सुरू करण्यात येणार आहे. बंद, निकामी, जुने आणि नॉट रिचेबल मीटर बदलून नवीन बसवले जातील. तसंच या नळ जोडण्यांना मीटर नाहीत तिथेही नवीन मीटर बसवण्यात येतील. या मोहिमेमुळे पाणी वापराचं अचूक मोजमाप होऊन ग्राहकांना अधिक पारदर्शक सेवा मिळेल. पात्र ग्राहकांसाठी मीटर बदलण्याची सेवा नियमानुसार विनामूल्य होणार असून त्यांना व्हॉट्सअप किंवा SMS द्वारे पूर्वसूचनाही दिली जाईल. मोबाईल क्रमांक अद्ययावत नसल्यास KYC पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं. रायगडच्या निजामपूरमध्ये ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नळ पाणी योजनेतनं काळ नदीपात्रातनं येणाऱ्या पाण्यामध्ये माती आणि जिवंत जंतू आढळल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याची चिंता चांगलीच वाढली आहे. कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणी पुरवल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जंतू असलं हे दूषित पाणी वापरल्यामुळे परिसरामध्ये आजाराची साथ पसरण्याचीही अर्थातच नागरिकांना भीती आहे. ठाण्यातल्या गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो 4 आणि 4A पहिल्या टप्प्याला RDSOने मंजुरी दिली आहे. यासाठी RDSOचे प्रमाणपत्रही मिळालेलं आहे आणि अंतिम CMRS तपासणीसाठीचा मार्ग आता मोकळा झालाय. RDSOचं प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आता MMRDA CMRS संस्थेकडे अंतिम मंजुरीसाठी अर्ज करण्यात आलाय. त्यामुळे मेट्रोसाठी आता नोव्हेंबर महिन्याची नवी डेडलाईन देण्यात आली आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामध्ये 10 स्थानकं आहेत. मुंबईतल्या नायगाव BDD चाळीतील आणखी 537 घरांचं काम पूर्ण झालंय. या घरांचा समावेश असलेल्या इमारतींना निवासी दाखला प्राप्त झालाय. त्यामुळे या घरांचा ताबा आता दिला जाईल. नायगाव इथल्या इमारत क्रमांक 5च्या तळमजल्यावरील म्हाडाच्या प्रकल्प कार्यालयामध्ये उद्यापासून घराचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत ही प्रक्रिया पार पाडली जाईल. राज्यातील माथाडी कामगारांना काही वर्षापूर्वी 10 किलोपर्यंत ओझं उचलावं लागत होतं. हे ओझे कमी करण्याची मागणी संघटनांकडनं गेली अनेक वर्ष होत होती. अखेर माथाडी कामगारांकडनं 50 किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून घेतली जाणार नाही अशी घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे. केंद्र सरकारने 27 वर्षांपूर्वीच दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असून लवकरच याबद्दल स्वतंत्र परिपत्रक जारी केलं जाणार आहे. यापुढे विमानतळावरती सेल्फी काढणे, रील बनवणे किंवा ट्रॅव्हल ब्लॉग शूट केल्यास संबंधित प्रवाशाचा मोबाईल जप्त करण्यात येईल. विमानतळावरील संवेदनशील ठिकाणांची माहिती या शूटिंगच्या दरम्यान इंटरनेटवरती उपलब्ध होऊन सुरक्षेला बाधा पोहोचू नये यासाठी DGCAने हा नवा नियम जारी केलाय.
मोबाईल जप्ती आणि दंड याचप्रमाणे अशा प्रवाशांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं. अलीकडच्या काळात विमानतळावरती रील्स, व्हिडिओ ब्लॉग्स, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडिया कंटेंट तयार करण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळे अनेकदा सुरक्षा यंत्रणा विमानतळ संचालन आणि संवेदनशील पायाभूत सुविधांशी संबंधित माहिती नकळतपणे सार्वजनिक होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना चिंता वाटते. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जुन्या, पडीक आणि धूळ खात पडलेल्या इमारतींना पुनरुज्जीवित करून तिथे अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यात आलंय. प्रोजेक्ट ड्रीम अंतर्गत अत्यंत एका संस्थेमार्फत हा उपक्रम राबवला जातो. यामध्ये आतापर्यंत 103 लायब्ररी सुरू करण्यात आल्यात आणि अन्य 150 गावांमध्ये काम सुरू असल्याची माहिती आहे. अगदी कमी खर्चात या इमारतींची डागडुजी करण्यात आली आहे. इमारतींमध्ये रंगरंगोटीही करण्यात येते. ग्रामीण भागामध्ये उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक ग्रंथालयांमुळे मुलींना सर्वाधिक फायदा होताना दिसतोय. ज्या मुली अभ्यासासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्यांना गावातच सुविधा मिळते. सोबतच या ग्रंथालयांमुळे मुलांचा स्क्रीन टाइम कमी झाल्याची चर्चा आहे. आपण बघू शकतो की कधी काळी अंगणवाडीची ही इमारत जी पडीक म्हणून पडलेली होती आणि तिचा वापर होत नव्हता. मात्र नागपूर जिल्हा परिषदच्या ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत हिला कशाप्रकारे पुनर्जीवित करण्यात आलेला आहे. या गावच्या काही विद्यार्थ्यांनी आपण त्यांना विचारूया की त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारचं हे जे ग्रंथालय सुरू झालं याबद्दल त्यांना काय वाटतं. बेटा, नाव काय तुझं? आचल संजय भांडारकर. तू कोणतं पुस्तक वाचत आहे आणि तुझ्या गावात जी लायब्ररी सुरू झाली त्यामुळे तुला किती फायदा होत आहे? मी आता स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाचत आहे, व्याकरणचे. मला इथे लायब्ररी सुरू झाली तर इतका चांगलं आनंद झालं. मला याच्या आधी रामटेकला जा लागत होतं अभ्यास करायला. इथं गावात आहे, मला खूप चांगलं वाटत आहे आणि सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. याआधी मी रोज रामटेकला जायची, त्यामुळे प्रवासात वेळ वाया जात होता. आणि इथे आमच्या गावामध्ये लायब्ररी ओपन झाली याचा खूप सुरुवातला तर आम्ही एंटर केलं आणि इथे बघितलं तर तोंडातून एकदम वाव निघलं. म्हणजे इथची रचना जी आहे एकदम लायब्ररीकरिता नाही का परफेक्ट बसलेली आहे आणि इथे मन एकदम असं इथे. रायगडमधील अलिबाग आणि मुरुडमधील सुकी जवळा या मासळीला महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी मिळाली आहे. यंदा तब्बल 3000 टन सुकी जवळा राज्यासह परराज्यामध्ये पोहोचलाय. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुकी मासळी तयार करणाऱ्या मच्छीमार व्यावसायिकांना याचा चांगला आर्थिक फायदा झालाय. कोकणातील सुक्या मासळीला खवय्यांची पसंती वाढत असल्याचं दिसून येतं. सोलापुरामध्ये गोकुळ साखर कारखान्याच्या थकीत बिलावरनं शेतकरी आक्रमक झाले. सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी गोकुळ साखरच्या 130 कोटी रुपयांच्या थकीत बिलासंदर्भात मागील 10 दिवसांपासून आंदोलन करतायत. मात्र अजूनही कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज सोलापुरातील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयावरती अर्धनग्न होऊन मोर्चा काढला. गोंदियामध्ये 2 आत्मसमर्पित सीपीआय माओवादी नक्षल सदस्य विवाह बंधनामध्ये अडकलेत. गोलू उर्फ पांडू पुसुवड्डे आणि संगीता उर्फ सैवंती रायसिंग पंधरे या दोघांचा विवाह सोहळा गोंदियाच्या कारंजा इथल्या पोलीस मुख्यालयामध्ये पार पडला. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतनं झालेल्या या लग्न सोहळ्याला त्यांनी स्वतः मंजुरी दिली. अनेक वर्ष हिंसाचारामध्ये घालवल्यानंतर गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला आत्मसमर्पण केलेल्या या दोघांनी आता नव्या आयुष्याकडे वाटचाल सुरू केली आहे. अंबरनाथमध्ये अनधिकृत फेरीवाले आणि बेकायदेशीर गाळ्यांचा प्रश्न चांगलाच पेटलाय. फेरीवाल्यांवरती कारवाईसाठी गेलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे लोकनगरी परिसरात अनधिकृत गाळ्यांचं साम्राज्य वाढत असतानाही कारवाई होत नाहीये. त्यामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधींवर संताप आहे. या संपूर्ण प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट फेरीवाल्यांचं टेबल आणि खाटा मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये नेऊन देण्याचा इशारा दिलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेने आकुर्डी इथल्या मॅजेस्टिक हॉटेलवरील अनधिकृत बांधकामावरती बुलडोझर चालवत कारवाई केली आहे. जेसीबी आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेने ही कारवाई केली आहे.
या कारवाईत मॅजेस्टिक हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावरती बुलडोझर चालवत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं. मुंबईत अटक झालेल्या बाबू आयनल खानच्या मालमत्तेवरती पालिकेकडनं कारवाई करण्यात आली. गोवंडी परिसरातील त्याचं दुमजली घर आज पाडण्यात आलं. अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे. बनावट जन्मदाखल्याप्रकरणी त्याच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. कारवाई दरम्यान काही जणांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये पालिकेने कारवाई पूर्ण केली. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूची विक्री करणाऱ्या आरोपी कर्नेल सिंग विरकाचं घर आणि घरातील दारू अड्ड्यावरती पालिकेने कारवाई केली आहे. विरकाचं घर आणि दारू अड्डा जमीनदोस्त करण्यात आलाय. 2 जूनला पालिकेने हे बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस धाडली आणि 24 तासांच्या आत हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र तुरुंगात असलेल्या विरकाने घरातील फक्त साहित्य हटवलं. त्यामुळे आज पालिका त्याचं घर आणि घरातून चालणारा दारू अड्डा पालिकेनं नेस्तनाबूत केला.